नमस्कार, मी डॉक्टर सोनाली नाईक. आज आपण गजानन महाराजांच्या पोथीचा 12वा अध्याय वाचणार आहोत. त्या अगोदर एक मेडिटेशन करूया. स्वस्थ बसा. लांब आणि खोल श्वास घ्या. आपलं लक्ष आज्ञाचक्रावर केंद्रित करा. मनाच्या पडद्यावर पहा. तुम्ही एका खूप शांत आणि प्रसन्न जागेवर बसला आहात. समुद्राचा किनारा आहे. मंद पवन वाहतोय. लाटांचा मधुर आवाज तुमच्या कानावर पडतोय. तुम्ही खूप शांत आहात, प्रसन्न आहात. प्रभू श्रीरामांचं ध्यान करत आहात. साक्षात प्रभू श्रीराम तुमच्या समक्ष उभे आहेत. प्रभूंना पाहून तुम्ही आनंदित होताय, पुलकित होताय, नतमस्तक होताय. प्रभूंनी तुम्हाला आशीर्वाद दिलाय. तुम्ही शारीरिक रूपाने संपूर्ण स्वस्थ आहात, मानसिक रूपाने संपूर्ण सुदृढ आहात, ऐहिक रूपाने संपूर्ण सफल, सामाजिक रूपाने संपूर्ण कार्यरत आहात. प्रभूंच्या या आशीर्वादाने तुम्ही आनंदित होताय, पुलकित होताय. प्रभूंच्या शक्तीचं कवच तुमच्या सभोवताल सतत असतं. या कवचात तुम्ही सदैव सुखी, सदैव समाधानी, सदैव स्वस्थ, सदैव सुरक्षित, सदैव समृद्ध असता. यामुळे तुमचं जीवन विलक्षण माधुर्य, अलौकिक उल्हास, अभूतपूर्व आनंद याने भरपूर आहे. धन्यवाद द्या. हळूहळू डोळे उघडा. जय गजानन. श्री गणेशाय नमः. हे गणाधीशा गणपती, मयुरेश्वरा विमल कीर्ती, माझ्या हृदयी करून वस्ती, ग्रंथ कळसा स्नेही हा. तू ज्ञान बुद्धीचा दाता, तू भक्त मनोरथ पुरविता, विघ्न नगाते संहारिता, तूच एक गणराया. तू साक्षात चिंतामणी, चिंतिलेले देशी जाणी, आपुल्या भक्ता लागून यायचे पुराणे म्हणतात. माझ्या मनीची अवघी चिंता, लयास्नेही एकदंता, लंबोदरा पार्वती सुता, भालचंद्रा सिंधुरारे. असो बच्चूलाल अग्रवाला, होता एक अकोल्याला, धन कनक संपन्न भला, मनाचाही उदार जो. त्याने हकीकत कारंज्याची, म्हणजे लक्ष्मणपंत घोड्याची, कर्णोपकर्णी ऐकिले साची, तेने साशंक जाहला. ते खरे खोटे पाहण्यास विचार करी चित्तास, तो एके समयास महाराज आले अकोल्याला. येऊन बच्चूलाला घरी बैसते झाले ओट्यावरी, की गजानन साक्षात्कारी, भक्ता आपला जाणून. बच्चूलाला आनंद झाला. तो समर्थासी ऐसे वदला, आज गुरुराया वाटते मला, आपली पूजा करावी. ऐसे ऐकता भाषण समर्थे तुकाविली मान, जे साक्षात असे चिन्ह श्रोते संमती दिल्याची. बच्चूलालाने तयारी तात्काळ केली ओट्यावरी. षोडशोपचारे अत्यादरी पूजन त्याने आरंभिले. प्रथमतः घातले मंगल स्नान, नानाविध उटणी लावून, मग करविले परिधान, वस्त्र पितांबर जरीचा, शालजोडी अंगावरी, बहुमोल घातली काश्मीरी, एक जरीचा रुमाल शिरी, अभ्रेसमी आणून बांधिला, गोफ घातल्या गळ्यात, सलकडी हातात, करांच्या दाही बोटात, मुद्रिका घातल्या नानापरी, बहुमोल हिऱ्याची वामकरी घातली पौची, रत्नजडीत कंठ्याची, कंठी शोभा विशेष, जिलेबी राघवदास पेढे, नैवेद्यास ठेविले पुढे, त्रयोदश गुणी ठेविले विडे, एका लहान तपकात, अष्टगंध अर्गजा, अत्तर सुवासिक लाविले फार, त्याने अवघ्या अंगभर गुलाब पाणी शिंपडिले. एका सुवर्णाच्या ताटी दक्षिणा ठेविली शेवटी, ती होती फार मोठी, रुपये होऊन महिरांचे. बेरीज करता 10,000 येईल ती साचार, ऐसी दक्षिणा होती थोर, किती वर्णन करू तिचे. श्रीफळ पुढे ठेवून विनय केले भाषण, महाराज माझे इच्छी मन राम मंदिर बांधावया, या माझ्या ओट्यावरी अडचण होत असे भारी. मंडप तो घातला जरी उत्सवासी गुरुराया, त्या माझ्या मनोरथा पूर्ण करी ज्ञानवंता, ऐसे म्हणून ठेविला माथा, अनन्य भावे पायावरी. त्यावरी
साधू गजानन देते झाले आशीर्वचन, श्री जानकी जीवन तुझा करील पूर्ण हेतू. असो, आज तू हे काय केले? मला पोळ्याचा बैल बनविले, हे अलंकार घालून भले, याचे काय कारण? मी न बैल पोळ्याचा अथवा घोडा दसऱ्याचा, मला या दागिन्यांचा काय सांग उपयोग? अरे हे अवघे विष, मला नको त्यांचा स्पर्श. या नसत्या उपाधीस माझ्या मागे लावू नको. अथवा तू मोठा श्रीमान, हे दाखवाया कारण. केलेस का हे प्रदर्शन? सांग मसी बच्चूलाला, जे आवडते जयासी तेच द्यावे तयासी. मी वेडापिसा संन्यासी, नागवा फिरतो गावभर. हे अवघे तुझे तुला, लकला बसो बच्चूलाला. तुम्हा प्रापंचिकाला या द्रव्याची जरूर. माझा यजमान भीमा तटी, उभा विटेसी जग जेठी. तो काय माझ्यासाठी हे वैभव द्यावया तयार नसे. ऐसे म्हणून काढिले दागिने अंगावरचे भले, चहूबाजूस फेकिले वस्त्रांची ही तीच गती. 2 पेढे खाऊन निघून गेले गजानन. हा प्रकार अवलोकून केला शोक अकोल्यात भोवतानी. त्यात काही कारंज्याचे लोक हजर होते साचे. ते म्हणते आपल्या वाचे, अभागे आमचा लक्ष्मण. त्याने बच्चूलाला परी पूजन केले आपल्या घरी. परी कचरला अंतरी, मोह धनाचा धरून. वरघडीचे भाषण केले विनय दाखवून. ते काय समर्था कारण समजणे अशक्य आहे हो. जेवी पूजा दांभिकांची शब्दमयी असते साची. पूर्तता महावस्त्राची होते त्यांची अक्षतेने. शर्करा अखंड खाद्यानी, ऐसे म्हणून या वदनी. कुचका दाणा आणून ठेवी पुढे भुईमेघात मुगाचा. अशा दांभिक पूजनाचे फलही त्याच स्वरूपाचे. वाटोळे लक्ष्मणाचे त्याच कृतीने झाले हो. हा बच्चूलाल धन्य धन्य, जैसे केले भाषण तैसेच ठेविले वर्तन. जवाहून आगळे, आता त्याच्या वैभवाला ओहोट हा न शब्द उरला. संत कृपा झाली ज्याला, तो सुखीच राहत असे. व्यंकटलालानी तपास केला अवघ्या अकोल्यास. परी न लागला थांग त्यास, समर्थांचा कुठेही. असो, एक पितांबर नावाचा शिष्य शिंपी जातीचा होता गजानन महाराजांचा शेगावी मठामध्ये. त्याने सेवा बहुत केली, तपश्चर्या फळाली. एके दिनी ऐसी झाली गोष्ट एका मठात. फाटके तुटके धोतर नेसला होता पितांबर. ते पाहून गुरुवर ऐसे रीती बोलले, अरे तुझे नाव पितांबर, नेसण्यानं धडके धोतर. ढुंगणास पाहती नारी नर, ते तरी झाकवेड्या. नाव म्हणे सोनूबाई, हाती कथलाचाही वाळा नाही. नाव पाहता गंगाबाई, आणि तडफडे तहानेने. तशातलाच प्रकार आहे तुझा साचा. हे फाटके धोतर पोतेऱ्याच्या उपयोगी. तेच नेसून बैससी, धुंगण जगाला दाखविसी. हागे तू पेटा देतो तुसी, नेसावया कारणे. तो न करिता अनमान, राहे बाळा नेसून. यासी नको सोडू जाण, कोणी काही केले तरी. पितांबर दुपेटा नेसला, हे असह्य झाले इतराला. भाऊच घातकी भावाला, होतो स्वार्थ दृष्टीने. तो वेडावाकडा प्रकार, कशास बोलू साचार. गटाराचे उघडिता द्वार, घाण मात्र सुटते हो. श्री गजानन स्वामी प्रत शिष्य होते असंख्यात. परी अधिकारी तयात, दोन्ही हातांच्या बोटा इतके. पहा श्रुते कांतारी, वृक्ष असते नाना परी. त्यातून क्वचित कुठेतरी नजरेस पडती चंदनतरू. त्याच परी होते येत त्यांच्या शिष्य मंडळी ते. काही शिष्य पितांबराते टोचू लागले निरर्थक. हेच का तुझे शिष्य पण, वस्त्र करीसी परिधान. जे का समर्था कारण ल्यावयाच्या उपयोगी. तुझी भक्ती कळून आली, तू खुशालचंद अतशी मुळी. तू राहू नकोस ये स्थळी, अपमान करण्यास सद्गुरूंचा. तै पितांबर म्हणाला, मी न गुरूंचा अपमान केला, उलट मान ठेविला आज्ञा ऐकून तयांची. वस्त्र हे मस्त्यांनी दिले, नेसावया सांगितले, तेच मी हो परिधान केले. ही का झाली अवज्ञा? ऐसी भवती न भवती झाली, शिष्यात तेढ माजली. ती मिटवावया माव केली, अशा रीती गजानन. पितांबरास म्हणते गुरुवर, तू येथून जावे दूर. जाणते मूल झाल्यावर आई त्याला दूर ठेवी. माझी कृपा आहे खरी, हे पितांबरा तुझवरी. जा हिंडून भूमीवरी, पदनतासे तारावे. डोळ्यात आसवे आणून, करून या साष्टांग नमन. मागे पाहे फिरून, सोडून जाता मठासी. पितांबर आला कुंडोलीसी, बसला वनात आंब्यापासी. चिंतन चालले मानसी, निज गुरुचे सर्वदा. तेथे होता रात्रभर, उदयाचा दिनकर. जाऊ लागला झाडावर, मुंगळ्यांची या त्रासाने. अवघ्या आम्रवृक्षावरी, मुंग्या मुंगळे होते बारी. लहान थोर फांद्यांवरी आला पितांबर जाऊन. परी निर्भय असे सापडेना, स्थान तयासी बसण्या जाणार.
हेच कृत्य गुराख्यांना कौतुकास्पद वाटले. ते म्हणाले, आपसात हा माकडा परी का रे फिरत? या वृक्षावरील सत्य हे काही कळेना. लहान सांड फांदीला निर्भयपणे फिरून आला, परी नाही खाली पडला, हेच आहे आश्चर्य. दुसरा म्हणाला, यात काही आश्चर्य वाटण्याजोगे नाही. श्री गजाननांच्या शिष्याठायी याचे सामर्थ्य असते रे. यावरून हा त्यांचा शिष्य असावा खचित असाचा. चला, हा येथे आल्याचा वृत्तांत सांगू गावात. गोपमुखे वृत्त कळले, कुंडोलीचे लोक आले. आम्रवृक्षापाशी भले कोण आले ते पाहावया. म्हणाले पौरवासी नर, हा ढोंगी असावा साचार. बळेच करीतो वेडाचार गजाननाच्या शिष्यापरी. शिष्य गजानन महाराजांचा भास्कर पाटील होता. साचात झाला नुकताच अंत त्याचा. आडगाव नामे ग्रामात समर्थांचे शिष्य येथे येतील कशास? बळे करण्या उपवास सोडून बर्फी पेढ्याला. पुसून एकदा यास पाहावे, तो काय म्हणतो ते ऐकावे. मग खरे खोटे ठरवावे, उगीच तर्क नाही बरा. एक मनुष्य पुढे झाला, वितांबरासे पुसू लागला. तू कोण, कोठील, कशास आला? गुरु तुझा कोण असे? पितांबर बोले त्यावरी, मी शेगावचा राहणार. मी शिंपी पितांबर, शिष्य गजानन स्वामींचा. त्यांची आज्ञा मज लागून करण्या झाली पर्यटन. म्हणून येथे येऊन वृक्षापाशी बैसलो. तो आंब्याच्या मुळाशी, मुंगळे होते बहुवसी. म्हणून बसलो फांदीसी, वृक्षावरी जाऊन. ऐसे ऐकतात भाषण लोक कोपले दारून. अरे, मोठ्यांचे नाव सांगून चेष्टा करू नको. काय म्हणे मी राजाची राणी, आवडती आहे साची. खळगी भरण्या पोटाची, आले मजुरी कराव्या. देशमुख त्या गावीचा, शामराव नामे साचा. तो बोलला ऐसी वाचा, अरे सोंगाड्या ऐके. स्वामी समर्थ गजानन प्रत्यक्ष आहे भगवान. त्यांचे नाव सांगून बट्टा त्यांना लावू नको. अरे वेड्या, एका काळी त्यांनी ऐसी कृती केली. ऋतू नसता आणविली फळे आम्रवृक्षाला. त्यांनी फळे आणविली, तू नुसती पाने आणभली. नाहीतरी या स्थली तुझी न धडगत लागेल. हा बळीराम पाटलाचा वृक्ष वटलेला आंब्याचा, तो पर्णयुक्त करीसाचा आमच्या देखत ये काळी. ऐसे न जरी करशील तरी मार खाशील. खरा असल्यास होशील वंद्य आम्हा कारणे. काकी शिष्य सद्गुरूचे काही अंशी निक्तिसाचे. बापा त्यांच्याच तोडीचे, हा आहे न्याय जगी. नको करूस उशीर, हा आंबा करी हिरवागार. ते ऐकता पितांबर गेला असे घाबरून. बोलला ऐसे नाडू नका, माझी सारी कथा ऐका. एका खाणीत एकटी देखा, हिरे आणि गारा हो. तैसाच मी गार परी. गजानन शिष्यांभितरी बोललो नाही वैखरी. यत्किंचित खोटे हो, गारेवरून खाणीस नाही येत जगी दोष. मी निज गुरूंच्या नावास चोरून कैसे ठेवावे. शामराव म्हणे त्यावर, नको करू सरचर. संकट शिष्यास पडता थोर, ते दावा करीती सद्गुरूंचा. मग तो शिष्य त्यांचा जरी नसला कृतीने अधिकारी, तरी सद्गुरूंचा प्रभाव करी सहाय्य त्या आपल्या शिष्यास. ऐसी झाली आडविहीर पितांबरासी साचार. झाला विचारा चिंता तुर, काही न सुचे तयासी. त्या वटलेल्या झाडापाशी मिळाले अवघे पौरवासी. काय होते ते पाहावयासी. मुले बायकांसमवेत, निरुपाय होऊनी अखेर. पितांबराने जोडिले कर, स्तवन मांडिले अपार आपल्या सद्गुरुरायांचे. हे स्वामी समर्थ गजानना, ज्ञानांबरीच्या नारायणा. पदनंताच्या रक्षणा, धावाता काळी. माझ्यामुळे दोष तुला, येऊ पाहतो भक्तपाला. आपल्या ब्रिदासाठी पाला आणीव आम्रवृक्षासी. माझी भिस्त तुझ्यावरी, पाव माते लवकरी. ना तरी आली पाळी खरी, मजला येथे मरण्याची. प्रल्हाद खरा करण्याला, स्तंभी नरहरी प्रगटला. जनी चढविता सुळाला, त्याचे पाणी जाहले. जनीचा भार देवावर, माझा आहे तुझवर. संत देवात अंतर, मुळीच नाही राहिले. देव तेची असती संत, संत तेची देव साक्षात. मला लोक म्हणतात शिष्य गजाननाचा, माझे काही महत्व नाही. ते अवघे तुझ्या ठाई, पुष्पामुळे किंमत येई जगी सूत्रा कारणे. तू पुष्प मी आहे सूत, तू कस्तुरी मी माती सत्य. तुझ्यामुळेच आले येत संकट हे माझ्यावरी. आता न माझा अंत पाही, गुरुराया धाव घेई. या वटलेल्या वृक्षाठाई आणि पर्णे कोमल. लोकास म्हणे पितांबर, करा सद्गुरूंचा नाम गजर. जय जय गजानन साधूवर, शेगावच्या अवलिया. लोक अवघे गजर करती, तो पालवी फुटली देव वृक्षाप्रती. जन नयनी पाहती त्या अगाध कौतुकाला. कोणी म्हणते असेल स्वप्न, जे ते पडले आपणा लागून. पहा चिमटा घेऊन आपल्याला कराने, चिमटे घेऊन पाहती
तू निमाली स्वप्नभ्रांती यावरी कोणी ऐसे म्हणे. ही नजरबंदी असेल. गारुड्याच्या खेळात वाग्या होती सर्प सत्य. खापऱ्या असून दृष्टी प्रत त्यांचे रूपय दिसते की. तोही भ्रम निमाला तोडून पाहता पर्णाला. फांदी वाटे तात्काळ आला चीक शुभ्रसा बाहेर. मग मात्र खात्री झाली. वाळल्या वृक्ष पालवी फुटली. श्री गजानन माऊली खरीच आहेत महासंत. आता पितांबराविषयी शंका न धरणे मानसी. चला घेऊन गावासी हा त्यांचा शिष्य असे. त्याच्या योग्य करून कधीतरी गजानन येथील कोंडोली कारण वासरासाठी गाय द्यायची. ते अवघ्यास मानवले पितांबरासे मिरवीत नेले. ऐसे जेव्हा दिव्य झाले तेव्हा भाव उदेला. जैसा समर्थांनी आपला शिष्य टोमगावी पाठविला. कल्याण नामे करून भला कल्याण करण्या जगाचे. तैसेच केले गुरुवरे श्री गजानने साजिरे. उदेले हे भाग्य खरे त्या कोंडोली गावचे. श्रोते अजूनपर्यंत तो आंबा आहे कोंडोलीत इतरांपेक्षा असंख्यात फळे येती तयाला. त्या पितांबराचे भजनी कोंडोली गाव लागला जाणी. जेथे जाईल हिरकणी तेथे ती मूल पावे. मठ पितांबराचा कोंडोलीत झाला साचा आणि अंतही तयाचा ते ठाई झाला हो. आता इकडे शेगावात महाराज आपल्या मठात एके दिनी उद्विग्न चित्त होऊन या बैसले. शिष्य त्यांचे कारण पुसू लागले कर जोडून. महाराज आपुले मन का हो अस्थिर झाले. तै महाराज बदले लोकाला आमचा कृष्णा पाटील गेला. जो चिकन सुपारी आम्हाला रोज आणून देत असे. त्याची झाली आठवण राम त्याचा मुलगा लहान. आता सुपारी चिकन कोण देतो या ठाया. राम थोर झाल्यावरी करील माझी चाकरी म्हणून या मठात तरी आता न राहावया. ऐसे महाराज बोलता जना लागली चिंता. महाराजांचा विचार आता दिसतो येथून जाण्याचा. म्हणून कसेही करून जाऊ न द्यावे त्या कारणात. चला आपण धरू चरण महाराजांचे ये वेळा. ऐसा विचार मिळून केला मंडळी आली मठाला. श्रीपतराव बंकटलाला ताराचंद मारुती मंडळीने धरले चरण. महाराज आम्हाला सोडून तुम्ही आपले ठिकाण राहण्याचे अन्य करू नये. तुमची इच्छा असेल जेथ तेथेच राहा शेगावात. परी सोडण्याचे मनात ग्रामे आणू नका. तै महाराज वाणी निघाली तुमच्या गावात आहे दुपळी. मला कोणाची जागामुळे नको येथे राहावया. जी कोणाची नसेल ऐसी जागा जरी द्याल तरीच राहणे होईल माझे या शेगावी. ऐसी गोष्ट ऐकली तेव्हा मंडळी चिंतावली. समर्थांनी आज्ञा केली मोठ्या पेचाची आपणा. कोणाच्या जागेत राहण्या तयार नाहीत. सरकार त्यांच्या प्रित्यर्थ जागा ती देईल कशी. भूषण आपल्या साधूचे सरकारास नाही साचे. बंकटलाल बोलला वाचे ऐसे संकट घालू नका. सरकार धार्मिक कृत्याला जागा देईल हा न उरला भरवसा तो आम्हाला हे राज्य परक्यांचे. म्हणून आम्हापैकी कोणाची जागा घ्या मागून साची. आहे तयारी आमची ती तुम्हा द्यावयास. समर्थे केले भाषण काय हे तुमचे अज्ञान. जमिनीची मालिकी पूर्ण आहे सच्चिदानंदाची. राजे कित्येक भूमीवरी आजवरी झाले तरी जागा कशाची सरकारी. हिचा मालक पांडुरंग. व्यवहार दृष्ट्या मालकपण येते राजा लागून. त्याचे नाही भूषण तुम्ही प्रयत्न कराचा. जागा मिळेल प्रयत्न करिता पुढे नका बोलू आता. हरिपाटलाच्या हाता यश येईल निसंशय. हरिपाटलाकडे आली मंडळी ती अवघी भली. त्याच्या सल्ल्याने मागितली जागा अर्ज करून. बुलढाण्याचा सर्वाधिकारी साहेब होता नामे करी. त्याने 1 एकर जागा खरी अर्जावरून दिली असे. आणि ऐसे म्हणाला तुम्ही 2 एकरास्तव अर्ज केला परी मी तूर्त तुम्हाला 1 एकर देत असे. तुम्ही 1 वर्षात जागा केल्या व्यवस्थित तुमचा मी पुरवीन हे जागा आणि देऊन या. तो ठराव सरकारचा आहे दप्तरी नमूदचा. समर्थांच्या वाणीचा प्रभाव खचित लोकोत्तर. मग हरी पाटील बंकटलाला निघते झाले वर्गणीला. द्रव्यनिधी क्षणात जमला आणि काम झाले सुरू. या पुढील अवघे वृत्त येईल पुढल्या अध्यायात. सत्पुरुषाचा पुरवणा हेत देवरा हे तत्पर सदा. विठू पाटील डोंगरगावचा, लक्ष्मण पाटील वाडेगावचा, जगू आबा शेगावचा हे पुढारी वर्गणीचे. श्रीदास गणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ ऐका श्रोते सावचित्त. निज कल्याण भावया. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति 12ोऽध्याय समाप्त.